100 ग्राम वजन वाढलं आणि विनेश फोगट पॅरिसच्या ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली फायनलच्या मॅचला। विनेश फोगट ही अपात्र ठरली नाही तर भारताच्या ऑलिम्पिकच्या कुस्तीच्या टीममधली एक खेळाडू म्हणजे भारताची खेळाडू अपात्र ठरली। खऱ्या अर्थानं तिथं देशाचं नाव बदनाम झालं। ऑलिम्पिक जी समिती आहे त्या समितीचं नाव बदनाम झालं। याची जबाबदारी कुणाची हे निश्चित झालं पाहिजे। विनेश फोगटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर विनेश फोगटचं नेहमीचं वजन 57 किलो 56 किलो असायचं। त्यामुळं विनेश फोगट 56 किलो वजनाच्या ऐवजी 53 किलोमध्ये 2020ला टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळायला गेली। 2020ला टोकियो ऑलिम्पिकमध्ये जेव्हा विनेश फोगट खेळली तर त्याच्या अगोदर रिओ ऑलिम्पिकमध्ये 2016ला ती 48.400 म्हणजे 48 गटात खेळताना 400 ग्राम तिचं वजन जास्त होतं। म्हणजे आज ही पहिली वेळ नाही आहे, त्यावेळेससुद्धा व्यवस्थित कमी करून ती पात्र झाली आणि तिथं काही फार तिला यश मिळालं नाही। परंतु 2020ला मात्र ती 53 किलो वजनामध्ये खेळली आणि आता 2024ला 50 किलोग्राम वजनामध्ये खेळताना 56-57 किलोची ही पैलवान कुस्तीपटू। आणि आपल्याला माहिती आहे की वजन कमी करून जरी आपण खेळायचं ठरवलं तर 50 किलोच्या आत वजन तिचं पहिल्या दिवशी 49.900 होतं, 100 ग्राम कमी होतं। आणि 3 कुस्त्या खेळून तिने जिंकल्यानंतर जेवण खाणं पाणी काहीतरी फ्रूट्स समजा काही ड्रिंक्स असतील त्या ह्याचे एनर्जी देणारे काहीतरी तिला घ्यावं लागणार हे निश्चित होतं। आता परिस्थिती अशी आहे की 100 ग्राममध्ये ती काय घेणार आणि मग शेवटी आदल्या दिवशी रात्री उद्या फायनल मॅच असताना 50च्या वर 2.70 म्हणजे 2 किलो 700 ग्राम वजन जास्त होतं। त्यामुळं काय झालं की विनेश फोगट रात्रभर व्यायाम करत राहिली। चर्चा अशी आहे, वृत्तपत्रात बातम्या अशा आहेत की तिचं रक्त थोडंसं काढण्यात आलं, त्याच्या केस कमी करण्यात आले आणि हे सगळं करून शेवटी प्रयत्न करूनसुद्धा 100 ग्राम वजनामुळं ती तिथं अपात्र झाली। आता मुद्दा असा आहे की आपल्यापेक्षा कमी वजन गटामध्ये खेळून आपल्या नेहमीच्या वजनापेक्षा कमी वजन गटामध्ये खेळून लहान पैलवानाला जिंकून आपण मेडल घेणं योग्य आहे का हा पहिला मुद्दा। देशासाठी आपण खेळतो तर देशातल्या सगळ्या लोकांना हे बाळबोधपणाचं होईल की त्याचे नियम माहीत नाहीत आणि ऑलिम्पिकमध्ये सेकंदाच्या 1/100 भागाला जिंकणं हारणं निश्चित असताना आणि आता गंमत कशी की विनेशला आहारतज्ञ दिला, कोच दिला, फिजिओथेरपीवाला दिला, न्यूट्रिशनवाले दिले, सहाय्यक विशेषज्ञ दिले, हे सगळं उपलब्ध का करून दिलं तर सगळ्या कुस्तीगीर परिषद असेल, ऑलिम्पिकची कमिटी असेल, विनेशचं जे इतिहास आहे की समजा एखादी गोष्ट तिला कमी पडली असती तर सगळं जग विनेशच्या बाजूनं बोललं असतं की विनेशनं जंतर मंतरवर जे आंदोलन केलं त्या आंदोलनामुळं तिला आहारतज्ञ दिला नाही, तिला प्रशिक्षक दिला नाही, तिच्यावर खर्च करायला माणसं कमी केले, काहीतरी वेगळ्या पद्धतीने तिची हॅरेसमेंट झाली। म्हणून जे तिची इच्छा आहे शेवटच्या टप्प्यामध्ये विनेशने स्वतः सांगितलं की मी 50 किलोमध्ये खेळणार आहे। म्हणजे कमी वजन गटात खेळण्याचा निर्णयसुद्धा विनेशचा आहे। म्हणजे कुणाला जबाबदार धरायचं? खेळाडूला नाही धरायचं जबाबदार। बक्षीस मिळाल्यानंतर सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिलं आणि मग एखादा मॅच जर सचिनमुळे हारलं तर सचिनला त्या मॅच पुरतं तर जबाबदार धरावं लागेल। आज पूर्ण जगामध्ये भारताच्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या बाबतीमध्ये टीमचं किती आपल्याकडं भोंगळ कारभार आहे याची चर्चा जगभर चालू आहे। काय भोंगळ कारभार आहे तर ऑलिम्पिकचे नियम सगळ्याला माहिती आहेत। एवढं तर कोणी कट्टाकट्टी असं करू शकत नाही की 50 किलोमध्ये खेळायचं आहे तर 49.100 आहेत, 49.900 आहेत। म्हणजे आपण आदल्या दिवशी 3 कुस्त्या खेळलेली मुलगी काही ना काहीतरी एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर जेवण केल्यानंतर वजन वाढणार। आणि आहारतज्ञाचं काय काम आहे? मग आहारतज्ञाला कशासाठी पॅरिसला पाठवलं, त्याला किती मानधन दिलं होतं, न्यूट्रिशनवाल्याला किती मानधन दिलं होतं, प्रशिक्षक काय करत होते, या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्याला झाली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे। चौकशी होईल, तिला मेडल मिळेल, ब्रॉन्झ मिळेल किंवा सिल्वर मेडल मिळेल, कदाचित पुन्हा लवादापुढे सिद्ध झालं तर अजून एकदा मॅचेस होतील। हा सगळा भाग बाजूला देशाची बदनामी झाली हे तर मान्य करावं लागेल। विनेश फोगटबद्दल 100% सहानुभूती ठेवून विनेश फोगटची पण काही जबाबदारी आहे। तिला पण 53मध्येच खेळायला पाहिजे होतं। ती 50मध्ये येऊन लहान कुस्तीपटूला हरवून एखादं बक्षीस मिळवण्यापेक्षा हे जे काही झालं
ते देशाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारं झालं आहे, ऑलिम्पिकच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारं झालं आहे. उलट आम्ही जास्त वजनाचा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पाठवल्यासारखं झालं आहे हे, आणि त्याच्यामुळे देशाची बदनामी झाली, ऑलिम्पिक समितीची बदनामी झाली, कुस्ती परिषदेची बदनामी झाली. विनेश फोगटवर याची जबाबदारी काही ना काही प्रमाणात असणार आहे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टीचा सन्मान लोकांनी राजकारण म्हणून लावला असता म्हणून तिला सगळ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत. माननीय पंतप्रधानापासून सगळ्यांनी तिच्याबद्दल सहानुभूती दाखवलेली आहे, परंतु सत्य कुणीतरी बोललं पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आहे. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या. कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट द्या. धन्यवाद.